तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, उठून या प्रातःकाळी करूया तिला वंदन अन राखूया तिचा मान. तुळशी विवाहाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मी उर्मिला, माझ्या आपली संस्कृती आपले सणवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 2025चा तुळशी विवाह कशा प्रकारे साजरा करायचा आणि तुळशी विवाह साजरा केल्यानंतर कोणते पुण्यफळ मिळते आणि हा विवाह कशा प्रकारे साजरा केला जातो, मुहूर्त कोणता, शुभ काळ कोणता आणि कोणत्या वेळेमध्ये हा शुभ विवाह साजरा करावा, तर ह्या सर्व गोष्टींची माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. 2025 तुळशी विवाह हा 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत हा सण म्हणजे हा उत्सव साजरा केला जातो. एक प्रकारचा हा सणच असतो, पण हा द्वादशीपर्यंत साजरा केला जातो. चतुर्मास म्हणजे हा 4 महिन्याचा काळ असतो. ह्या देवशायनी एकादशीपासून सुरू होतो. तेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. देवउठणी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात आणि त्यानंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते. तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील द्वादशी ते पौर्णिमा दरम्यान साजरा केला जातो. यंदा हा 2 नोव्हेंबर रोजी आहे. तुळशी विवाहाची पद्धत प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी असते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी म्हणजे कोणी बाळकृष्णासंग तुळशीचं लग्न लावतं, तर तो कोणी शालिग्रामसोबत. तर शालिग्रामसुद्धा भगवान विष्णूचाच अवतार आहे. तर शालिग्रामसोबतसुद्धा कोणी कोणी लग्न लावतात, तर कोणी कोणी बाळकृष्णासोबतसुद्धा लग्न लावतात. तर मुहूर्त आपण 2 नोव्हेंबर 2025चा सकाळी 7 वाजेपासून 31 मिनिटांनी, तर द्वादशी तिथीच्या समाप्ती म्हणजे 3 नोव्हेंबर 2025 सकाळी 5 वाजेपासून 7 मिनिटापर्यंत आहे. तुळशी विवाहाचे महत्त्व म्हणजे शुभ कार्याची सुरुवात. देवशायनी एकादशीपासून सुरू झालेले चतुर्मास समाप्त होते आणि देवशायनी एकादशीनंतर तुळशी विवाहाने सर्व कार्यांना सुरुवात होते. विवाहातील अडथळे दूर होतात. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येतात किंवा ज्यांचे विवाह जमत नाही, अशा व्यक्तींसाठी ना तुळशी विवाह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने वैवाहिक जीवनात समस्या दूर होतात. सुख समृद्धी, विवाहाची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. कन्यादान, तुळशीचं जर कन्यादान केलं ना, तर मुलीचे कन्यादान केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तुळशीची विवाहाची पूजा सर्वप्रथम आपण आहे ना, तुळशीची पूजा कशी म्हणजे विवाह कसा करायचा तो बघू. तर सर्वात प्रथम आपण जे आपलं तुळशीचं रोप ज्या कुंडीमध्ये किंवा आपण तुळशी वृंदावनामध्ये जे लावलेलं असतं त्याला रंगरंगोटी करायची, आंघोळ घालायची, म्हणजेच विधिवक्त पूजा करून घ्यायची आणि बाळकृष्णाची ही विधिवक्त पूजा करून घ्यायची, म्हणजे पंचामृताने पूजा करून घ्यायची. आणि हा विवाह आपल्याला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळीच करायचा असतो. घरातील ह्या विवाहासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचं असतं किंवा आपण एखाद्या सामुदायिक ठिकाणी जरी आपलं तुळशी वृंदावन घेऊन गेलो तरी तिथं पण आपण हा विवाह करू शकतो. तर अशा ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणारे तुळशी विवाहाची आपण पूजा कशी करायची ते बघू. तर आपले तुळशीला मस्त असं सजवून घ्यायचं आहे. आपण जशी नवरी सजवतो त्याच पद्धतीने तुळशीलाही आपण नवरीप्रमाणे सजून घ्यायचं आहे. आपले जे अलंकार असतात ते घालायचे, मुकुट असला तो घालायचा, ओढणी साडी नेसवायची किंवा ओढणी अंगावरती टाकायची किंवा आपण चुनरी म्हणू ती टाकली तरी पण चालेल. आपलीला जर साडी घालता येत नसेल तर चुनरी असलेल्या ती पण टाकली ना अंगावरती तरी पण चालते. पूर्ण 16 शृंगार आपल्याला तुळशीला करायचे आहे. तुळशीची ओटी भरायची आहे आपल्याला. आपण सुवासिनीची जशी ओटी भरतो ना तशीच आपल्याला तुळशी मातेची ओटीसुद्धा भरायची आहे. आणि त्यानंतर बाळकृष्णालाही आपण पंचामृताने स्नान घालायचं आहे. बाळकृष्णाला सुद्धा आपण कपडे घालायचे आहे आणि आपण नवरदेवाला जसं सजवतो तसंच बाळकृष्णालाही सजवायचं आहे. आणि तुळशीला आणि बाळकृष्णाला हळद लावायची आहे. हळद लावून आणि सजवल्यानंतर दोघांमध्ये अंतरपाट धरायचा आहे. आपल्याला तिथं कलश स्थापन करायचं आहे. कलश स्थापन केल्यानंतर दोघांमध्ये अंतरपाट धरायचा आणि मंगल अष्टक म्हणून तुळशीचं लग्न लावायचं आणि तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा. तुळशी मातेचा आशीर्वाद हा आपल्याला अत्यंत उपयोगी आहे. आणि तुळशी मातेचे पान
आपण प्रत्येक प्रसादामध्ये ठेवले जातात. प्रत्येक पूजेमध्ये हे तुळशी मातेचे पान ठेवल्याने पवित्र मानले जाते. तर अशा ह्या तुळशी मातेचा विवाह केल्याने खूप घरामध्ये सुख, शांती आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. नक्की तुम्ही हा विवाह करा. आणि तुळशी मातेच्या प्रसादासाठी आपल्याला आवळे, बोरं हे लागतात. आणि तुळशीच्या मागे म्हणजे आपण तुळशीला मंडप करतो, त्याच्या मागे ऊस लावलेला असतो. ऊस आहे ना, हा तुळशीचा मामा असतो. म्हणून ऊसाला सुद्धा खूप महत्त्व असते. ऊससुद्धा आपल्याला तुळशी मातेच्या लग्नासाठी लागतं. तर यामागील आहे ना, तुम्हाला छोटीशी पौराणिक कथा सांगते मी. तर जलंधर नावाच्या राक्षसाला ना, रुंदा नावाच्या पत्नीचे पतिव्रतेमुळे कोणताही देव हरू शकत नव्हता. त्यामुळे भगवान विष्णूने जलंधराचे रूप घेऊन रुंदेची पतिव्रते आहे ना, जे भंग केले. जेव्हा वृंदाला ही गोष्ट समजली तेव्हा तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. परिणामी विष्णू शालिग्राम झाले आणि त्यानंतर वृंदा आहे ना, सती गेली आणि तिच्या राखेतून तुळशीचे रोप आहे ना, हे उगवले. विष्णूने वृंदेला शापमुक्त करून तुळशीच्या रूपात तिच्याशी विवाह करण्याचे वचन दिले. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये तुळशी आणि शालिग्राम किंवा बाळकृष्ण यांचा विवाह लावण्याची परंपरा सुरू झाली आहे. म्हणून आपण आहे ना, हे कार्तिक महिन्यामध्ये तुळशी विवाह हा साजरा करत असतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळशी विवाह हा साजरा केला पाहिजेत. तुम्हाला बाहेर म्हणजे आपल्या अंगणामध्ये जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये हॉलमध्ये पण तुळशी विवाह साजरा करू शकता किंवा बाहेर करू शकता अंगणामध्ये, किंवा एखाद्या सामूहिक ठिकाणी सुद्धा तुम्ही तुळशी विवाह हा साजरा करू शकतात. याचे पुण्यफळ म्हणजे आपल्या घरातील कोणाचंही लग्न जमत नसेल, उपवर असतील, लग्न जमत नसेल, तर तुळशी विवाह केल्याने आपल्या घरातील जे उपवर व्यक्ती आहे त्यांचं लग्न जमतं. अशा ह्या बहुगुणी तुळशीचे विवाह तुम्ही प्रत्येकाने केला पाहिजेत. आणि तुळस हे एक रोप नसून ते बहुगुणी वनस्पती आहे. आणि तुळशी मातेचे खूप सारे फायदे पण आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्यामध्येही तुळशी मातेचा उपयोग करू शकतो. खूप छान असं हे तुळशी मातेचं रोप आहे आणि त्याचे फायदे पण आहे. तुम्ही नक्की तुळशी मातेचा विवाह साजरा करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. धन्यवाद.